पुन्हा एकदा या नवीन मुस्लिम लीग म्हणजे MIMच्या नेत्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस स्टेशन येथे निरंजन डावखरे, आमचे स्थानीय प्रमुख भगत साहेब, आम्ही तक्रार दिली आहे. पोलिसांनी मला माहिती दिली, पत्र दाखवलं की MIMच्या नेत्यांनी माफी मागितली आहे, पण ती माफी दिशाभूल करणारी आहे. एक तर खोटं सांगतात की आम्ही झाडं लावून हिरवगार करणार होतो. त्या भाषणात त्यांचा अर्थ जो MIMचा हा गुपित प्लान आहे, त्याने मालेगाव मधून सगळ्या हिंदूंना हाकललं. मानखुर्द मध्ये 100% मुस्लिम झाले. आता मुंब्रा मध्ये 80% मुस्लिम, 20% हिंदू आहेत. त्या 20% हिंदूंना धमकी दिली होती. आता त्यांनी माफी मागितली, पण अशी माफी आम्हाला मान्य नाही की इतर धर्मियांचा भावना. मी पोलिसांना सांगितलं आहे, हिंदूंना धमकी दिली आहे, त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार. मुंबईमध्ये जातीय सलोखा बिघडतो असं चित्र दिसतंय का? मुंब्रामध्ये जातीय सलोख्यासारखं राहिलंच नाही. त्यांनी हिंदूंना हाकलून काढलंय, धमक्या देऊन, मारून, त्यांनी जमीन बळकावून. एका बाजूला लव जिहाद, दुसऱ्या बाजूला लँड जिहाद, तिसऱ्या बाजूला वोट जिहाद. आणि उरलेला जिहाद आता 5 वर्षात पूर्ण करू. त्यांचं एक नॅशनल चित्र आहे. निवडणुकीच्या काळात पण त्यांचा अध्यक्ष ओवेसीनी पण सांगितलं होतं, अन्य नेत्यांनी सांगितलं होतं, MIMचा मुंबईचा उपाध्यक्षांनी सांगितलं, मी त्यावेळी सांगितलं की हिंदूचं जन्म प्रमाण 1.3 आणि मुस्लिमांचं 2.6. म्हणजे हिंदू परिवारात 13 मुलं होतात, त्यावेळी तिथे 26. तर त्यांनी काय सांगितलं होतं, हम मुस्लिम महिला 26 बच्चों को जन्म दिया, 36 किरीट तुम्हें आके पेट में क्यों दुखता है. आणि MIMचं निवडणुकीत सूत्र होतं की मुंबई की महापौर बुरखावाली बनेगी. म्हणून हे त्यांचं लक्ष आहे की मुंब्रा मधलं उरलेले 20% हिंदूंना हाकलायचं आणि नंतर मुंबईला मुस्लिम मुंबई बनवायचं. असं जरी असलं तरी अमरावतीमध्ये पाहिलं तर भाजप आणि MIM एकच असं दिसतंय. असं MIMचा सोबत कुठे MIM म्हणजे नवीन मुस्लिम लीग, त्यांच्या बरोबर कुठे जाण्याचा प्रश्न नाही. जर भाजपचा कुठला कार्यकर्त्यांनी कुठे गोंधळ केला तर त्यांच्यावरही कारवाई होणार. सर, शहर शेख यांनी जे विधान केलेलं आहे त्यामध्ये ते म्हणतात की आम्ही वृक्षारोपण करतो, आणि जर ते वृक्षारोपण करत असेल, हिरवळ वाढवत असेल, तर मग तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये येताय, कसं पाहायचं याकडे? मी तो व्हिडिओ आता पोलिसांना दिला. तिथं स्पष्ट भाषण आहे, कुठे वृक्षही नाही, झेंडाही नाही, काही नाही. या अल्लाह इंशाअल्लाह हम अगले 5 साल में पूरे मुंब्रा को हरा रंग से भर देंगे. आता हे जरी किरीट तुम्ही मैदानात आला, जरी सोशल मीडियामध्ये या संबंधात खूप प्रतिसाद उमटले, म्हणून हे त्यांनी सांगितलं की माझा वृक्ष होता. आणि तरीही जर धार्मिक भावना दुखावल्या असेल तर माफीचा प्रश्न नाही. त्यांनी हे केलं आहे, चॅलेंज दिले आहेत, धमकी दिली आहे, कारवाई व्हायला हवी. पोलिसांनी त्यांना एक नोटीस देखील बजावली होती, तुम्हाला मान्य नव्हती. त्या पोलिसांच्या नोटीसमध्ये अखेरीस होतं तरी काय? पोलिसांची नोटीस आणि आलेलं उत्तर मी वाचलं, पोलिसांनी मला दाखवलं. त्यात अर्थात परत एकदा मस्ती करायचा प्रयत्न केला. आम्ही झाडं लावण्यासाठी म्हटलो होतो, पण तरीही जर इतर धर्मियांचा भावना दुखावल्या असेल तर मी माफी मागतो, असं नाही चालत. जितेंद्र आव्हाड इथले आमदार आहेत, त्यांच्या बाबतचे सुद्धा जे व्हिडिओ आहेत ते सध्या व्हायरल होत आहेत, कसं पाहता येतं? जितेंद्र आव्हाड आणि MIMचं जर राजनैतिक भाषण असेल, भांडण असेल, ते राजनीतिक पद्धतीने पॉलिटिकल सिस्टम प्रमाणे त्यांनी आपसात निपटावं. पण त्यांनी मुंब्राला हिंदू मुक्त करण्याचा जो प्लॅन केला आहे तो देवेंद्र फडणवीस सरकार होऊ देणार नाही.